आज माझ्या मित्राची चार्जिंग स्कूटीला काय झालंय, का लुटतोय तो, सगळं सांगतो तुम्हाला मी या मिनी व्लॉग मध्ये. फक्त मिनी व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर आजचा विषय झाला होता की हा आहे माझा खास मित्र रुपेश भाऊ गजीबार, याची आहे ही स्कूटी चार्जिंग वाली. हिचा जो मागचा टायर आहे ना मित्रांनो, तो जाम चालला होता. का? कारण की हिच्या डिस्क ब्रेक मध्ये काहीतरी लफडं झालं होतं भाऊ, एकदम जाम झालं होतं, ते सोडतच नव्हतं आणि ब्रेक लागून होता. आणि तो ब्रेक लागून असल्यामुळे मित्रांनो हिची चार्जिंग पण संपून गेली होती. म्हटलं आता काय करावं, म्हटलं राव, आणि टायर पण एवढा जाम झाला होता मित्रांनो, किलर आपण टोचन पण करू शकत नव्हतो. ब्रेकच लागेल होता, काय टोचन करणार आहे आम्ही. मग आता याला गॅरेजवर न्यायचं कसं? तर गॅरेजवर काही पर्याय नव्हता दुसरा, लोटतच न्यायला होतं. मग चाललो होतो आम्ही लोटत गॅरेजवर. आणि त्याच गॅरेजमध्ये आलो होतो मित्रांनो जिथे माझी ओला दाखवली होती ना एका मिनी ब्लॉग मध्ये, तुम्ही बघितला असं, नसेल बघेल तर बघून घे जाऊन आपल्या आयडीवरती. तर त्याच गॅरेजवरती आलो होतो आम्ही. मग त्या भैयाला दाखवलं मी गाडीचा विषय, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती जाम झालाय. तर तो भैया बोलला, भाई म्हणे तुम्हाला गाडीचं काम होऊन जाणार म्हणे तुमच्या, पण गाडी तुम्हाला उद्या भेटेल, कारण की माझ्याविषयी खूप गाड्या आहे म्हणे. म्हटलं वा भैया, आजच पाहिजे आम्हाला गाडी, कारण की आमचे रुपेश भाऊ काय साधे सुधे माणूस नाही, शेट लोक येते, त्यांचा सीझन चालू आहे, तर त्यांना गाडीची गरज आहे. म्हटलं आज तो म्हणे नाही भेटणार. मी म्हटलं आता रुपेश भाऊ काय करायचं? तर बोललो मी रुपेश भाऊला, चला म्हटलं आपण याच्या शोरूमला जाऊ, तिथंच बघू काय विषय. मग आलो भैया आम्ही कसं मसं लोटत ती गाडी पुन्हा त्याच्या शोरूम वरती घेऊ. मग शोरूमला लावली आणि चालू झालं तिचं काम. रुपेश भाऊ जरा टेन्शन मध्ये होते, मेन सीझनच्या टाइमलाच असा खेळ झाला त्यांच्यासोबत. जे लोक शोरूमला येत होते मित्रांनो नवीन गाडी घेण्यासाठी, त्यांना पण रुपेश भाऊ बोलत होते की नका घेऊ म्हणे स्कूटी वगैरे, पळा म्हणे इथून. मी म्हटलं भाऊ जरा आराम, आपलं होतंय का. मग हिचं काम चालू होतं ते ब्रेकचं, तर आम्ही दोघे इथं बोर होत होतो, तर आलो मी विशाल भाऊला पण घेऊन इथं. मग लावत होतो बिचार त्या मेकॅनिकला डोकं. तो मेकॅनिक पण परेशान झाला होता त्या स्कूटीला. छोटंसं काम होतं पण ते डिस्क ब्रेकचं काम होतं ना, ते जरा लेग किचकट राहतं मित्रांनो. तो पण नुसतं पकडून दाबू परेशान होता, पण त्याच्यापासून पण ते काही काम होत नव्हतं. मग ते शेवटी बोलला आम्हाला की भाऊ तुम्हाला गाडी रात्री 8लाच भेटेल. मी म्हटलं वा, एवढं थांबलो आणि तो बोलतोय आता 8ला भेटेल. म्हटलं जाऊ द्या रुपेश भाऊ, आपण इथून निघू, घेऊ म्हटलं आता रात्री 8लाच घ्यायला. मग इथून निघतो आम्ही. मग काही पोटा पाण्याचं बघतो आमचं, आणि वरून हा आमच्या कन्नडमध्ये नुसता पाऊसच पडतोय. तुमच्याकडे पण असंच झालं आहे का? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि मला फॉलो करा राव. फॉलो यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या स्कूटीचं काम काही होणार नाही आहे आज, उद्याच भेटेल ती. ओके, तर एवढंच होतं मित्रांनो या मिनी ब्लॉग मध्ये. हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू आणखी एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. थोड़ा टेंशन मध्ये पण रिलॅक्स मी, थोड़ा टेंशन मध्ये पण